अजानजी तांबोळे या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. या आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. सामन्याला एकीकडे सुरुवात झाली. आपण पाहतोय महागणपती चिरनेर आणि त्याच्या विरोधात सिद्ध इलेव्हन कैरे. अजानजी तांबोली सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. ग्रुप ग्रामपंचायत दामोदचे विद्यमान सदस्य आपल्या या स्पर्धेच्या दरम्यान सहर्ष स्वागत. सलामीची जोडी आपण पाहतोय. एकीकडे अतुल तर दुसरीकडे रजत पाटील. कोण विसरेल. खरं म्हणायला गेलं तर ही नावं आज धावफलक प्रत्येक कॉमेंटेटरच्या हृदयावरती कोरली गेलेले आहेत. कैरे टीमचा प्रवास जसं मी मगाशी म्हटलं कॅप्टन समभाव 10 वर्षांपूर्वी 12 वर्षांपूर्वी काहीसा इतिहास घडला. अगदी एक कर्जत तालुक्याचा वर्ल्ड कप म्हणून ही ट्रॉफी नावावर रूपाला आले. RKJK ट्रॉफी चांदाईचं मैदान ते आणि तिथे पहिला फायनलचा सामना मी आठवतोय आणि त्या फायनलच्या सामन्यामध्ये अर्थातच BCC हलिवलीच्या विरोधात कैरे टीमने सामना खेळला होता आणि तिथे BCC हलिवली संघ विजयी झाला होता. फायनल मॅच कैरे टीमच्या अपोज, परंतु इथे कैरे टीमच्या अपोज महागणपती चिरनेर. पहिल्याच बॉलवरती सिंगल, थोडासा झेल उडाला होता. क्या बात आहे भाई. इकडे आड तिकडे विहीर. जायचं होतं खरं म्हणायला गेलं तर अतुल पाटीलला पहिल्या बॉलवर, परंतु इथे जात आहेत ते रजत पाटील. पहिला झटका दिलाय तो गोलंदाज विवेकने. सावध पवित्र्याची बॅटिंग. आता बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट केलं जात होतं परंतु येथे सुद्धा सिंगल आली आहे. नरेंद्र आपण पाहतोय. सध्या सर्व नावं आपण पाहतोय कैरी टीमचे बरेचसे. पाटील भाऊकी जसं म्हटलं जातं गावाचं. बुरहान नजे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी रफ्तार होती. बॉल थांबत नाहीये. बॉल जाईल तो मात्र लॉंग रिझन 4 धाव्यांसाठी येतोय. चौकार. चौकार जरूर आला. चांगला फटका पुन्हा एकदा अगदी यावेळी खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकते. जाऊन पोचली ती मात्र 7 आकड्यावरती. षटकाचा विचार करायला गेला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक P1. षटक संपला या ठिकाणी. षटकाच्या अंती टोटल पाहायला मिळते. जाऊन पोहोचले
7 या आकड्यावरती पहिला बॉल आला डॉट, तदनंतर आली सिंगल, तदनंतर विकेट, तदनंतर सिंगल, तदनंतर चौकार, तदनंतर सिंगल. नको आपल्याला लगेच clear. बॉल ट्रॅव्हल होईल डीप फाईन लाईक रिझन. अगदी कार्पेट पद्धतीने गरंगळत बॉल सीमारेषा पार पाहायला मिळाला. अळाय तो चौकार आणि याच चौकाराच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकतीये. चांगला बॉल यावेळी, परंतु इथे पंचांचा इशारा. अगदी यष्ट्यांच्या बाहेरून हा बॉल पाहायला मिळालाय. तिथे वाईटचा इशारा आला. पंच आपण पाहतोय दर्शवतायत, एक्सप्लेन सुद्धा करतायत. बरोबर आहे, दाद मागे ते त्याला एक्सप्लेन होणं फार गरजेचं होतं आणि तिथे फिरोज खान सरांनी योग्य ती कारवाई जरूर केली आहे. आणखी आउटसाइड द ऑफ स्टंप, आणखी वाईड. मगाच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं 3 वाईट बॅक टू बॅक लगातार आले होते. आता इथे ही वाईटची हॅट्रिक होईल का? गोलंदाज ऋषी, चांगला फटका यावेळी ऑन साईडला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे 18 या आकड्यावरती. टॅप करून केले गेले. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. अगदी संद गतीने क्रिकेटला घेतलाय. जर चुकीचे बॉल आले तर मोठे फटके आपण पाहतोय. अतुल पाटीलची एक बॅटिंग, त्यानंतर नरेंद्र पाटीलची एक साथ या ठिकाणी पाहायला मिळते. रजत पाटील मात्र परतीचा प्रवास करताना दिसून आले. इथे आलाय डॉट बॉल. हे जाणून त्याने मात्र सिंगल दिली आहे. सिंगलच्या मदतीने 2 षटकांचा खेळ संपला आणि टोटल पाहायला मिळते ती मात्र 2 दशके 20 या आकड्यावरती. विवेक हातनोलकर गोलंदाजीला आले ना, पहिल्याच बॉलवरती प्रयत्न चुकलाय.
झेल ड्रॉप झालाय. बॉलपर्यंत पोहोचले सुद्धा 12 नंबरची जर्सी घातलेला खेळाडू संदेश जरूर आपण पाहतोय. परंतु सातत्यपूर्ण जीवदान झेल ड्रॉप होणं फार चुका होत आहेत. मला वाटते पहिल्या बॉलवरती सुद्धा झेल ड्रॉप झाला. त्यानंतर दुसऱ्या बॉलला विकेट आली रजत पाटीलची. मी म्हटलं सुद्धा जायचं होतं अतुल पाटीलला, निघून गेले रजत पाटील. परंतु अतुल पाटील टिकले आणि त्यांनी अद्यापपर्यंत 3 मोठे फटके घेतलेत चौकाराच्या स्वरूपात. फटका टॅप करून केले गेलेत. सिंगल जरूर येते पुन्हा एकदा पाहायला गेलं तर. विवेक हतनोलकर पहिलं षटक फेकलं, जिथे मात्र विवेकने धावा खर्च केल्या होत्या त्या अवघ्या 7. आणि महत्वपूर्ण विकेट पाहायला मिळाली होती रजत पाटीलची. परंतु या क्षणी आता अगदी नरेंद्र पाटील आणि अतुल पाटील मैदानावर आहेत. फटका जरूर सजवला जातोय. एकदा सिंगल वरती कॉन्सन्ट्रेट केलं जात आहे. क्रिकेटची जीवनदायिनी या ठिकाणी जिवंत ठेवली जाते. फार महागडे षटक मी तर म्हणायला ठरलं जात आहे. आतापर्यंत 9 बॉलमध्ये विवेकने वैयक्तिक 10 धावा खर्च केल्यात. या 3 बॉलवरती सिंगल आल्यात. म्हणजे विचार करण्यासारखी प्रवृत्ती निर्माण केल्या अगदी सिद्धू 11 कैरे टीमला. टॉस जिंकला महागणपती चिरनेरने आणि इन्व्हाइट केला बॅटिंगला सिद्धू 11 कैरे टीमला. पंचांकडे अपील तंत्राचा वापर केला जातोय. पंच मात्र तटस्थ आहेत. इथे येईल डॉट बॉल. या ठिकाणी आपण पाहतोय डॉट बॉल आल्याच्या नंतर काहीसं गणित विवेकने बिघडवलं होतं ते फलंदाजांचं. परंतु इथे 2 धावा आल्यात. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. अगदी मगाशी सुद्धा मी म्हटलं तुम्ही प्रतिस्पर्ध्याला संधी निर्माण करून देऊ नका. ती जर निर्माण करून दिली तर मात्र त्या संधीचं सोनं प्रत्येक जण करत असतो ही पाहायला मिळतंय. परंतु इथे क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि परतावं लागेल ते मात्र या बॅटरला. सुजलने कार्य चांगलं केलंय या क्षणी आपण पाहतोय आणि परतीचा प्रवास करेल तो मात्र बॅटर नरेंद्र पाटील. वाढदिवसाच्या मंचातर्फे लाख लाख शुभेच्छा. अर्थातच शादाबभाई नजे जी MLA ट्रॉफी येणार आहे त्यासाठी फार मोठी मेहनत आत्तापासून घेताना दिसून येत आहेत. शादाब नजे यांचं मनस्वी स्वागत या ठिकाणी. रॉयल पाटील सध्या आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. यस मांडा आणि बनेली टीम दोन्ही टीमचे कॅप्टन मध्यंतराला आपला टॉस केला जाईल याची नोंद घ्या आपण. ती सेकंड राऊंडची मॅच असेल. मांडा आणि बनेली टीम आउटसाइड द स्टंप. इट इज वाईड. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती पाहायला मिळतोय.
खरं सांगायला गेलं ना तर हे मैदान फिरोज खान सरांसाठी नवीन नाही आहे आणि त्यातही संदीप गायकवाड यांची अंपायरगिरी अगदी लाजबाब. कारण परतावं लागेल याही बॅटरला. बॅटची कडा आणि अगदी दाखवलाय गोलंदाजाने याला विकेटचा धडा आणि इथे मात्र विकेट येते. आपण पाहतोय सागर पाटील. चौथं षटक या ठिकाणी प्रगती पथावरती आहे. धावसंख्येचा विचार करायला गेला तर अद्यापपर्यंत धावा लागल्यात ते मात्र 26 आकड्यावरती 3 विकेटचं पतन पाहायला मिळालंय सिद्धू इलेव्हन कैरे टीमचा. आणि इथे वाईटचा इशारा पंचांचा. वाईटच्या माध्यमातून एक अतिरिक्त बोनस धावपलकावरती सजला जातोय. टोटल आता मात्र वाढ होतीये 27 आकड्यावरती. 27 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. चांगली बॅटिंग लाईन मैदानावरती कैरी टीमला आणावी लागणार आहे परंतु रोखलाय महागणपती चिरनेर या टीमने. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु यावेळी बॉल सरळरित्या कीपरच्या हातात विसावलाय. फटका सजवलाय. खणून काढण्याचा प्रयत्न होता. अगदी पिचिंग लाईन फार चांगली होती. शोल्डरचा पूर्णपणे वापर केला. तदनंतर बॉलला स्पिन करत अगदी ऑफ रिझर्वमध्ये हा बॉल फेकला. राईट हँड ब्लॉकर ज्याला म्हटला जातो त्याचा वापर केला गेला. आणखी एक वाईट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. वाईट वाईट वाईटच करताय. या ठिकाणी षटकार जरूर आलाय. षटकाराच्या रनाने त्याने टोटल पाहायला मिळतीये 34 या आकड्यावरती. चौथं षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती. 3 वाईट आले, 1 विकेट आले, 1 षटकार आला. पुन्हा एकदा चांगला फटका सजवलाय. बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. इट इज बिगेस्ट वन्स अगेन सिक्सर. शादाबभाई नजे. आणि परतावं लागेल ते बॅटरला. बॅक टू बॅक 2 सिक्सर आले होते या बॅटरच्या बॅटमधून. सागर पाटील बॅक टू डग आउट.
ते परंतु रोहितने यावेळी चांगलं काम केला. कुंदन पाटील निबाटर मैदानात दाखल होत आहेत. जावा चषक 2025 भव्य दिव्य नाईट आपल्याला पाहायला मिळते. टेनिस अगदी गोलंदाज पुन्हा एकदा रोहित तयार. त्रिपलाची दांडी गोल फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. सरळ होण्यासाठी मार्गच ठेवला नाही तो मात्र गोलंदाज रोहितने आणि परतावं लागेल याही बॅटरला. वन्स अगेन विकेट. समाप्ती पथावरती धावा मात्र तिथे स्थिरावल्यात. ज्या अगदी चौथ्या बॉलवरती तिसऱ्या बॉलवरती जे षटकार आले होते तिथे स्थिरावलेल्या टोटल मात्र जाऊन पोहोचले. 40 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रतीक मोरे न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. अगदी एकीकडे रॉयल पाटील, प्रतीक मोरे आणि आता शेवटचं स्लॉग ओव्हर या पहिल्या इनिंगचं आपल्याला पाहायला मिळते. सुजल अंडर 19चा प्लेअर आहे. बघूया काय करतोय. सध्या अगदी जर पाहायला गेलं तर मित्रांनो सांगायला तितकाच अभिमान आहे. कर्जतची नगरी आहे. ISPL काही दिवसांच्यात पाहायला मिळेल आणि त्यामध्ये 2 महत्वपूर्ण खेळाडू ज्याने गतवर्षी ISPL गाजवले तो साहिल लोंगले आणि त्याच्यानंतर यावर्षी नव्याने अंडर 19 मध्ये दाखल झालेला नीतू माळी ज्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात जगन्नाथ स्मृती चषकात गाजवून सोडली. तो नीतू माळे यावेळी पाहायला मिळेल. आणि एकीकडे आता या मॅच मध्ये हा अंडर 19चा गोलंदाज सुजल आपण पाहतोय. चांगला फटका परंतु या क्षणी आपल्या मनगडातल्या ताकदीवरती विश्वास सार्थ करतोय सुजल. फॉलो थ्रू मध्ये झेल टिपलाय. वेट्यानं वॉच करायला त्याने थांबवलंय. अगदी सांगून देतोय की ही कॅच मी जरूर टिपेल आणि कीपरला सुद्धा त्याने संधी दिली नाही आणि याच संधीचा फायदा घेत याही विकेटला त्याने परतीचा प्रवास करायला भाग पाडलाय. आणखी एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक तैनात होईपर्यंत दोघांमधून बॉल वन बाउंड चौकारात कन्वर्ट झालाय. या 4 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा टोटल कडे जाऊयात. जाऊन पोहोचली आहे 45 आकड्यावरती. 45 रन्स स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 6 विकेट. इनिंग साठी काही बॉलचा थरार बाकी आहे. षटक क्रमांक 5 सध्या मैदानावर चालू आहे. गोलंदाज सुजल चांगली गोलंदाजी करत होता पहिल्या 2 बॉल मध्ये. आणखी एक दर्जेदार बॉल फुल्लातून चांगली गोलंदाजी होते. हेच तुमचे क्रिकेटचे दिवस आहेत. खरं म्हणायला गेलं तर सुजल जर टीम मध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवत राहाल तर मात्र यशाची पुढची दरवाजे तुमच्यासाठी सदैव खुले असतील. परंतु असं समोर आक्रमक बलाढ्य बॅटर परंतु त्याच्याही पलीकडे एक दर्जेदार गोलंदाजी. चांगला फटका. आता यावेळी बॉल जाईल सीमारेखा पार. येतोय तो हा आणखी एक दर्जेदार चौकार.
शेवटचा बॉल इनिंग साठी आपण पाहतोय. टोटल मात्र जाऊन पोहोचलेली आहे 49 या आकड्यावरती. सुजलचं मात्र जरूर कौतुक करेल. 2 चौकार आले, महत्वपूर्ण विकेट आली, 9 धावा खर्च केल्यात. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. कुणालचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून. फार चांगली क्लिअरिटी ते दाखवत आहेत. चांगला फटका यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे या ठिकाणी आलंय. झील ड्रॉप झाले, ओव्हर थ्रो पाहायला मिळतोय. फार मोठ्या चुका होत आहेत आणि इथे धावा येतील. इथे मला वाटतंय 4थी धाव सुद्धा कंप्लीट झाली की काय. दादा 5 धावा घ्याव्या लागतील ना या सर? किती? 5. ओके. कारण या क्षणी जर तुम्ही पाहायला गेला ना की सुजलला दोष देण्याचा अर्थच नव्हता. अगदी मी तर म्हणेल फार चांगली गोलंदाजी केली सुजलने, परंतु इथे क्षेत्ररक्षकांची साथ पाहिजे तशी आली नाही आणि शेवटच्या क्षणी या 5 धावा धावफलकावरती येतील आणि टोटल मात्र जाऊन पोहोचले 54 आकड्यावरती. विजयासाठी करायच्या आहेत 5 षटकांमध्ये 55 धावा. 11ची सरासरी प्रति षटक आता राखावी लागेल, ती मात्र या ठिकाणी महागणपती चिरनेरला. स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी अर्थातच मुंबई किंग दिनेश ड्रायव्हर इंजिवली यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सुद्धा स्वागत आणि त्याच समेत अनिलजी थुर्वे आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. चला बनेली टीम आणि त्याच्या विरोधात भूमी 11 मांडा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. बनेली टीमचा कॅप्टन उपस्थित झालाय. भूमी 11 मांडा टीम टॉस साठी या. या ठिकाणी बनेली टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत. भूमी 11 मांडा टीम. चला आपण त्वरित त्या टॉस करण्यासाठी सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल.
MTC लाईव्हचे फाउंडर अक्षयजी म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. अक्षयजी म्हात्रे यांचं सहर्ष स्वागत. MTC लाईव्हचे सर्वा फाउंडर. कारण एकीकडे आपण पाहायला गेलं तर साहिल याच्या बॅट मधून आज चौकार आलाय आणि दाखवून दिलंय त्याने की सलामीलाच कशी बॅटिंग करायची आहे. पंकज सध्या गोलंदाजी मार्कवर. चांगला पटका यावेळी पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येईपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न होता परंतु मागे फिरलेत आणि यावेळी मात्र सिंगल पाहायला मिळेल. धावत संख्या 5 आकड्यावरती. 55 ची सरासरी राखायची आहे. म्हणायला गेलं तर 55 धावत संख्या. स्विचिट करण्याचा प्रयत्न. दुधारी तलवार. डॉट बॉलची संगता. 5 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाज पंकज पुन्हा एकदा सज्ज. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. थोडं उशिराने या ठिकाणी फिल्डिंग पाहायला मिळाली. प्रयत्न चांगला होता. 6 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. टॉस केला जातोय. यावेळी आपण पाहतोय बनेली टीम आणि त्याच्या विरोधात भूमी 11 मांडा जावाबाई इथे टॉस करतायत. टॉस जिंकलाय तो मात्र यावेळी काही नाही. जशी ट्रेन धावणार तशी हवा येणार. बनेली टीम या ठिकाणी टॉस जिंकलाय.
पहिलं षटक आपण पाहिलं. पंकज उमले आपण पाहत होतो. सलामीची जोडी अजूनही मैदानावरती. पहिल्या षटकात अवघ्या 7 धावा खर्च केल्यात. सेम पोझिशन सध्या चालू आहे. मगाच्या इनिंग मध्ये सुद्धा आपण पाहिल्या 7 धावा आल्या होत्या. सात धावा धावफलकावरती. दुसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती येत आहे. गोलंदाज प्रतीक मोरे ही चांगली बॅटिंग लाईन करायची होती, तितकं यश आलं नाही, परंतु आता गोलंदाजीला ते सज्ज झालेत. चांगला पटका यावेळी पुन्हा एकदा पाहतोय आपण. बॉल थांबत नाहीये. बॉल जातोय 4 धावेंसाठी. सनसन करीत चौकार. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर तिथे सुद्धा पंकजच्या गोलंदाजीवरती चौकार आला होता पहिल्या बॉलला. आणखी एक चांगला स्ट्रोक. यावेळी चांगली बॅटिंग लाईन पाहायला मिळतीये. अर्थातच साहिल चव्हाण सध्या मैदानावरती पटकेबाजी करतोय. चौकाराला षटकाराला टोटल पुढे सरकतीये 17 आकड्यावरती. अगदी खरं आहे. मी आल्याच मैदानाची चाचपणी केली होती. चांगलं मैदान स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता मित्रांनो. MDC लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी ड्रोन छायाचित्रे टिपली जात आहेत आणि एक सुंदर असं मैदान दामतकरांनी सजवलेलं या ठिकाणी पाहायला मिळतंय. सुंदर असं मैदान आपण पाहतोय. अगदी आता आमचे MDC फाउंडर अक्षय म्हात्रे स्वतः हा ड्रोन कॅमेरा घेऊन उपस्थित झालाय आणि दाखवून देत आहेत ही छायाचित्रे. अगदी 200 मीटर वरून हे छायाचित्र टिपली जात आहेत. इथे आलाय खणखणीत नारंगीकर, ज्याने 14 बॉल मध्ये 50 धावांची बहारदार केली साकारली आहे. परंतु आता हे मैदान आहे आणि या मैदानावरती ऋषिकेश नारंगीकर षटकार ठोकतायत. इथे येतोय डॉट बॉल. इथे सुद्धा डॉट बॉल पाहायला मिळाला आहे. पहिले 3 बॉल मी तर म्हणेल 4 बॉल हे अगदी दोन्ही फलंदाजासाठी सज्ज होते, परंतु नंतरचे काही बॉल डॉट मध्ये फेकलेत ते गोलंदाज प्रतीक मोरेने. 2 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती अद्यापपर्यंत या ठिकाणी चोवीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात.
2 षटकांचा खेळ संपला. 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चला स्पीडअप करा प्लीज दोन्ही टीम. चांगला बॉल यावेळी मात्र डॉट बॉलची संगता पुन्हा एकदा पाहायला मिळते. सांघिक कुड्यातलं तिसरं षटक, अगदी वैयक्तिक दुसरं स्पेल हाताळतोय तो पंकज उमले आणि या ठिकाणी डॉट बॉलची सांगता करतोय. पंकज वरती विश्वास जरूर आहे आणि या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर डॉट बॉलची संगता जरूर केली त्याने. इथे आलाय व्हाईट बॉल. बॉडीकडे लक्ष साहिल आपण पाहतोय स्ट्रायकर एंड वरती बॅटिंग लाईन साकारतायत, परंतु या ठिकाणी गोलंदाज पंकज उमलेचं कौतुक करावं लागेल. व्हाईट बॉल आल्याच्या नंतर एक सुंदर कमबॅक पाहायला मिळालाय. अगदी पहिल्या षटकात पंकज उमलेने मॅन्डेटरी हँडल करताना 7 धावा जरूर खर्च केल्या. विकेट जरूर आली नाही, परंतु तदनंतर आपण पाहायला गेलं तर हे षटक सुद्धा तितक्याच ताकदीने फेकतोय. अधिकृत 2 बॉल आणि 1 सिंगल खर्च केल्या, ती व्हाईटच्या स्वरूपातली. स्विचिट करण्याचा प्रयत्न साहिल, खरं म्हणायला गेलं तर असं म्हटलं जातं अगदी सरळ धावा येण्याचे चान्सेस असताना मात्र तिथे धावा वाकड्यात चिरून खेळण्याचा प्रयत्न झाला. चांगला फटका आता साहिलच्या बॅट मधून बॉलला ट्रॅव्हल केलं. लॉंग स्टॉप रिझन, अगदी फक्त दिशा दिले, भिरकावले बॅट आणि येतोय तो मात्र दर्जेदार चौकार. एकोणतीस धावा धावफलकावरती. मदतीने टोटल पुढे सरकले 29 आकड्यावरती. 29 रनचा स्कोर बोर्ड. चांगला बॉल, परंतु इथे पंचांचा वाईटचा इशारा. व्हाईट बॉलचा इशारा. आणखी एक चांगला फटका पाहायला मिळतोय. अगदी स्क्वेअर मध्ये खेळले गेलेत. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने या ठिकाणी षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे आणि शेवटचा बॉल शिल्लक असेल. धावसंख्या 31 आकड्यावरती. भावी सरपंच शादाबजी नजे, आणखी एक ट्रॉफी या ठिकाणी पाहायला मिळेल. क्या बात है. चांगला फटका. सावध पावित्र्याचा क्षेत्ररक्षक तैनात होता. पार चपलाई दाखवली होती, परंतु इथे सिंगल आले. 3 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या 32 आकड्यावरती. टार्गेट मात्र सेट केलेलं आहे ते 55 धावसंख्येचं आणि इथे मात्र आता येणारे 12 बॉल आणि गरज असेल 23 धावसंख्येची. 12 बॉल 23 ची गरज.
भव्य दिव्य नाईट क्रिकेट स्पर्धा आपण अनुभवतोय मित्रांनो. जावा चषक 2025 ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते ते जावा भाई आज मंचावरती आहेत. शेवटची रजनी आहे. अगदी ड्रोन कॅमेऱ्याने वातावरण तप्त केलं. चौथं षटक प्रगतीपथावरती. टीम मीटिंग नकोय, चला प्लीज. नेक्स्ट मॅच बनेली टीम आणि त्याच्या विरोधात भूमी 11 मांडा. रॉयल आपण पाहतोय. रॉयल पाटील सध्या गोलंदाजीला सज्ज झालेत. चौथं षटक. 12 बॉल आणि 23 ची आवश्यकता आहे. महागणपती चिरनेर त्याच्या विरोधात सिद्धू 11 कैरे टीम. चांगला पटका गॅप शोधण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात होतोय आणि इथे प्रयत्न चांगले आलेत. 2 धावा तर कंप्लीट होतील यात कोणती शंका नाही, परंतु आम्ही या खेळाडूला दाद देईल. बॉल मात्र या खेळाडूसाठी फसवत होता. त्याच्यानंतर अटेम्प्ट केला तिथे सुद्धा मिसफील्ड होत होते आणि अशा परिस्थितीत शेवटच्या क्षणाला सुद्धा तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये बॉल कॅरी करण्याचा प्रयत्न केला. चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल. शेवटच्या क्षणाला संघासाठी 2 धावा तर जरूर वाचवल्यात. आरपी भाई, रेहान पाल्टे. इथे आणखी एक वाईटच्या मारणे एक अतिरिक्त बोनस. पुन्हा एकदा धावफलकावरती 35 धावा. आणखी एक चांगला पटका, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. कोणतीही चुकी करणार नाहीये. परतावं लागेल ते बॅटरला. 1 मोर विकेट डाऊन. ऋषिकेश ज्याच्या पारीचा अंत झालाय, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आपण अनुभवला होता. 12वा प्रतिनिधी. अगदी त्याचा इतिहास आमच्यापर्यंत रेकॉर्ड पोचत होता. 14 बॉलमध्ये अर्धशतक खेळलं होतं. तो ऋषिकेश आता परतीचा प्रवास करेल. राकेश आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. अजान तांबोले यांच्याकडून मात्र या स्पर्धेसाठी ज्या अट्रॅक्टिव्ह ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर, मॅन ऑफ द सिरीज यांच्यासाठी जी बायसिकल, हे सर्वस्वी त्यांच्या माध्यमातून पुरवण्यात आलेलं आहे. आपलं मनस्वी स्वागत अजान तांबोले. आणि या 1 ते 6 क्रमांकाच्या ज्या ट्रॉफी आहेत, सर्व ट्रॉफीज ज्या पुरवण्यात आल्या, अजान तांबोले आज मंचावरती आहेत. यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. अजान तांबोले यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. आणि या स्पर्धेसाठी लाईव्हची जी सुविधा करण्यात आलेली आहे, MTC लाईव्ह, ही सर्व सुविधा स्पर्धेसाठी पुरवण्यात आलेली आहे ती शादाबजी नजे यांच्याकडून.
त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची जे पारितोषिक या ठिकाणी या स्पर्धेसाठी देण्यात आलेलं आहे ते ज्यांच्या नावाची स्पर्धा आहे जावा चषक 2025 जावेदभाई खोत यांच्याकडून ते पारितोषिक देण्यात आलेलं आहे. तदनंतर आपण पाहतोय रेहान पाल्टे यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय. फटका चांगला सजवलाय, वातावरण थंडीचं आहे आणि अशा परिस्थितीत सध्या मैदानावरती टिकून राहणं गरजेचं असताना सिंगल येते. सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे 36 या आकड्यावरती. विवेक हातनोलकर सध्या बॅटिंग लाईन वरती, स्ट्रायकर एंड वरती बॅटर साहिल चव्हाण. चांगला फटका यावेळी साहिलच्या बॅट मधून बॉल थांबत नाहीये, स्क्रीनला टच करत बॉल दंदान चौकार ठोक डीजे. आगेकूच की धावत संख्या जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत 40 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. चाळीस धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. षटकाचा विचार करायला गेलं तर षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. शेवटचा बॉल शिल्लक असेल या गोलंदाजाचा. चांगला फटका आणि यावेळी बॉल थांबत नाहीये, बिगेस्ट सिक्सर आउट ऑफ दी पार्ट. तोफा सध्या शेवटच्या बॉलवरती दिलाय तो संघासाठी. फलंदाज साहिल चव्हाण धावा जाऊन पोचल्यात त्यात मात्र 46 आकड्यावरती. 55 धावा संख्येचं टार्गेट. आता 6 बॉल आणि 9 धावत संख्येची गरज आहे. मगाशी आपण पाहिलं होतं मगाचा सामना सुंदर रोमांचकारी पाहायला मिळाला. 6 बॉल 17ची गरज होती, सिंगल आली, त्यानंतर पंकज बदे स्ट्राईक वरती गेले आणि त्यांनी मात्र मोठमोठे फटके खेचत हा सामना जिंकला होता. आता मात्र या ठिकाणी तसं म्हणायला गेलं तर इथे बॅटिंग करणारी टीम महागणपती चिरनेर यांच्यासाठी आव्हान तसं कठीण नाहीये आणि तितकं सोपंही नाही म्हणता येणार. सहा बॉल आणि 9 धावत संख्येची गरज आहे. चला स्पीडअप करा प्लीज. 6 बॉल आणि 9 धावा संख्येची आवश्यकता आहे. सामन्यात एक वेगळी कलाटणी जरूर येते.
आउटसाइड द ऑफ स्टंप इज वाईड. आणखी एक करामत पाहायला मिळते. वाईडच्या मारणे बोनस. हवाई हल्ला जरूर चढवलाय. फलंदाज आणि क्षेत्ररक्षकामध्ये जरा गफलत पाहायला मिळत होती, परंतु सिंगल आली आहे. सिंगल आली. पहिला बॉल वाईड आला होता. ते आता 5 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी करायच्या त्या 7 धावा. सामना आपलातून आहे. तमाम खेळाडू या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. एकीकडे महागणपती चिरनेर तर दुसरीकडे सिद्धू 11 कैरे टीम. बाजारात चला, अगदी आपण पाहतोय सध्या बैलगाडा शर्यतींची क्रेज फार मोठी आहे. क्षेत्ररक्षक तैनात होईल. उचलणार फेक करणार. तत्पूर्वी या 2 धावा कंप्लीट होतील. थोडं लेझी क्रिकेट सुद्धा करायला सुरुवात केली मी म्हणेल. कारण सिद्धू 11 कैरे टीम ज्या पद्धती टाईट फिल्डिंग व्हायला पाहिजे, अगदी थोडंसं प्रेशर क्रिएट करायचं आहे. परंतु इथे 2 धावा खर्च केल्यात. 2 धावेच्या मदतीने 50 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 4 बॉल आणि 5 ची आवश्यकता आहे. आता सामना अटीतटीचा आहे. काहीही घडू शकतं या सामन्यामध्ये. जिंकणं आणि हारणं याच्या पलीकडचा क्रिकेट आज या मैदानावरती. चिरनेर विरुद्ध कैरे. फार सुंदर बॉल होता. खरं म्हणायला गेलं तर अगदी मी तर म्हणेल बॅटरची चुकी सुद्धा म्हणता येईल. कारण प्रॉपर टायमिंग जर झाला असता, कनेक्ट झाला असता बॉल, तर मला वाटतं षटकारात सुद्धा कन्वर्ट झाला असता. परंतु यावेळी चांगला बॉल गोलंदाज राहुल कडून पाहायला मिळतोय. कौसावरून शमारजी ढोले या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. शमारजी ढोले, आपण या मंचावरती. कौसावरून या ठिकाणी उपस्थित झालेत. इथे चांगला फटका आहे. बॉल थांबणार नाही. बॉल जाईल तो मात्र 4 धावांसाठी. चौकार. दादा स्कोर लेवल जरी मापे असावी. अच्छा, चेक करायचं षटकार आहे का चौकार आहे. ओके, जर षटकार असेल तर विनिंग स्ट्रोक होईल. अच्छा, खेळाडूने काय सांगितलं षटकार आहे का. ओके, चला क्लिअर करा. अगदी विनिंग षटकार. चला, रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे ऑफिशियलच्या माध्यमातून.
नईमजी मौलाना यांचं या ठिकाणी आगमन झालंय, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. मिजाज नजे, क्या बात है, लास्ट ट्रॉफी इनके नाम से थी. समरजी ढोले यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत.